आज त्यांचं कौतुक केले. सीमा भागात त्यांनी महापौर असताना कारावास भोगला. काल उद्धव ठाकरे देखील म्हणाले की मध्ये मध्ये फोन येत असतो त्यांचा. ही कसं आहे की आता संजय राऊतांची सकाळची उठूनची असलेली बडबड आणि रोज बदलत असलेली भूमिका, याच भुजबळ साहेबांच्या बद्दल संजय राऊत काय म्हणालेले आहेत हे गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर काय काढलं आपल्याच वाहिन्यांच्या माध्यमातून तर आपल्याला प्रखर जहरी टीका त्या ठिकाणी पाहायला मिळेल. स्वाभाविकपणाने आज आता त्यांना काही काम उरलं नाही, जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे संजय राऊतांची, त्यामुळे ते आता या पद्धतीचं कुठेतरी असं टोस मारण्याचा प्रयत्न करतायत. यापेक्षा वेगळं महत्त्व संजय राऊतांच्या कुठल्याही वक्तव्याला मला देण्याची आवश्यकता नाही. पण भविष्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार भविष्यात निस्तेज होतील. काही आदळ आपण करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दारात ईडीच्या चौक्या कायमच्या लावल्या जातील. आज सामनानं भूमिका मांडली. सामना म्हणजे संजय राऊत, त्यापेक्षा काय वेगळं काय आहे. आणि संजय राऊतांना असं लिहिण्याशिवाय आता काय शिल्लक राहिलं नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर मनस्वास्थ्य बिघडलेली माणसं आणि हरवलेली माणसं यापेक्षा अधिक काय लिहू शकतात, काय अपेक्षा करायची त्यांच्याकडून. त्यामुळे एकनाथराव शिंदे असतील, अजितदादा असतील, ते खंबीर आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी ते खंबीर आहेत, ठाम आहेत. त्यांना जनतेने ज्यांनी घेतलेल्या भूमिकेचा प्रतिसाद दिला आहे, याचं शल्य ज्यांना वाटतं ते असंच लिहिणार आहेत. याच्यापेक्षा चांगलं लिहावं असंच, मग ते त्यांना संजय राऊत कसं म्हणता येईल. सुप्रिया सुळे म्हणतात की छगन भुजबळ जेव्हा आमच्या सोबत होते त्यांचा एक सन्मान होता, पण आता त्यांचा प्रत्येक क्षणाला अपमान होतो. त्यांची पवार साहेबांच्या शेजारी खुर्ची असायची आमच्याकडे होती आणि ओबीसीचा अपमान होतो अशा पद्धतीचं देखील सांगण्यात येतं. ओबीसी सेल करणं एक असं आहे की सुप्रिया सुळे जे म्हणाल्या, जे आपण या ठिकाणी सांगितलं खरं आहे. भुजबळ साहेब शेजारी बसायचे, आताही शेजारीच बसतात ज्यावेळेला बसायचं असेल त्यावेळेला. पण हे विसरलेलं दिसतात की भुजबळ साहेबांना आणि आम्ही एकत्रित भूमिका घेतल्याच्यानंतर येवल्यामध्ये जाऊन किती वेळा काय काय कोण कोण काय बोललं सोयीस्करपणाने विसरलेले दिसत आहेत. त्यामुळे असं सोयीस्करपणाने विसरण्याने आपण काय बोललो आहोत हे जनता विसरण्या इतकी काय जनता आज काय हे नाही, जनता सुज्ञ आहे. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला एक बोलण्याची संधी मिळाली त्याच्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्ही बोलू शकता. परंतु आपण प्रत्येकजण काय काय नेमकं बोललेलं आहात हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता काय बोलतात त्याच्यामुळे तुमच्या प्रतिक्रियाच्या बद्दलच्या सुद्धा भावना जनतेमध्ये काय आहेत त्याही तुम्हाला अनुभवायला मिळतील. ठीक आहे, घ्या आनंद. काल उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि खूप एक असा पिक्चर होता. एका साईडला उद्धव ठाकरे, एका साईडला देवेंद्र फडणवीस आणि मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी. हे खूप काय बोलून जातं असं लोकांना वाटतं. इथे फिसकटलंय म्हणून तिकडे उद्धव ठाकरे सामील होणार किंवा दुसऱ्या गाठी भेटी इम्पॉर्टंट आणि महत्वाची असते. शेवटी असं आहे, उद्धव ठाकरे एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणं हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. त्या बाबतीमध्ये मला टिप्पणी करण्याचं काही कारणच नाही. टीका तर येऊ शकत नाही, पण टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. शेवटी 2 पक्षाचे नेते शुभेच्छा देण्यासाठी एकमेकाला भेटणं याच्यात काय वेगळं राजकारण असं मला स्वतःला काय वाटत नाही, पण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे. सर, तुम्ही आता प्रचंड बहुमत मिळालं तुम्हाला राज्यामध्ये, मंत्रिमंडळाला विस्तार झाला, आता खाते वाटपाला देखील प्रचंड उशीर होतो. हे का एवढं बहुमत असल्यानंतर असे निर्णय घेणार एवढी वेळ का लागतोय? खाते कोणते आहेत? 5 वर्षामध्ये हे प्रचंड बहुमताचं सरकार